ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण मुगाची डाळ बनवू। त्यासाठी मी घेतलेले साहित्य सांगते। मुगाची डाळ घेतली 200 ग्रॅम, टमाटे घेतले 3-4 कापून, कांदा घेतला 2 कापून, हिरवी मिरची 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या चिरून घेतलेल्या, कोथिंबीर घेतला चिरून, 7-8 पाकळ्या लसणाच्या, चवीनुसार मीठ आणि हळद। कढई गरम झालेली आहे। आता आपण तेल घालू। आता आपण लसूण घालू। लसूण चांगला फ्राय करून घेऊ। आता आपण कांदा टाकू। कांदा लसूण चांगला फ्राय करून घेऊ। आता आपण हिरवी मिरची टाकू। कांदा, हिरवी मिरची, लसूण चांगला फ्राय झाला पाहिजे, कच्चा नको राहिला पाहिजे। चांगला फ्राय करून घेतो। कांदा, हिरवी मिरची, लसूण चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण त्यात टमाटा घालू। टमाटा छान चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण त्यात पाणी टाकू। एक तांबे पाणी टाकू आपण। चवीनुसार मीठ टाकू। झाकण ठेवून याला एक उकळी येऊ देऊ। आता मस्त उकळी आलेली आहे। आता आपण मुगाची डाळ घालू। मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे। आता याला चांगला हलवून घेऊ। 10 मिनिटांसाठी शिजू देऊ। आता भाजी छान शिजून झालेली आहे। मस्त शिजलेली आहे भाजी। आता आपण त्यात कोथिंबीर घालू। गॅस बंद करू। जेवायला वाढू। आता गरमागरम मुगाची डाळ तयार झालेली आहे। आता मध्ये वाढू। गरमागरम मुगाची डाळ, कांदा, पापड, लोणचं, चपाती खाऊ। आता रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा।